देवी। तर आजचा आपला विषय खूप महत्त्वाचा विषय आहे, सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे शीलाचा सुगंध सर्वत्र पसरतो, सगळीकडे पसरतो। शीलाचा सुगंध सगळीकडे पसरतो। शीला म्हणजे कोणती? शीला देवी का? एखाद्या बाईचे नाव आहे का शीला? नाही, शील हो, बायाचं नाव तर राहतेच शीला, परंतु आपण काय सांगणार आहोत याच्यामध्ये? शीलाची एखाद्या बाईची गोष्ट सांगणार आहे का मी? नाही। शील म्हणजे शीला म्हणजे शीलाचं म्हणजे शील, जे भगवंतांनी आपल्याला शील दिलेले आहेत, पंचशील, अष्टशील, दशशील, बरोबर? तर त्या शीलाचा सुगंध सगळीकडे पसरतो, ठीक आहे। आणि आजची ही गोष्ट आहे आनंदांच्या प्रश्नाचे उत्तर। भंते आनंदांनी बुद्धांना प्रश्न केले होते, त्या प्रश्नांचे उत्तर भगवान बुद्ध काय देतात, कसे देतात हे आपण जाणणार आहोत। तर ह्याच्याकरिता धम्मपदामध्ये 2 गाथा म्हटलेल्या आहेत, गाथा क्रमांक 54 आणि गाथा क्रमांक 55। गाथा क्रमांक 54 आहे, न पुष्पगंधो पटिवातमेति न चंदनं तगरमाल्लिका वा सत्यच्च गंधो पटिवातमेति सब्बा दिसा सप्पुरिसो पवाती। ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे, फुलांचा सुगंध, फुलांचा जो सुगंध राहते किंवा चंदन, जाई व मोगऱ्याचा सुगंध वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने वाहत नाही। जेव्हा वारा येतो तेव्हा हा फुलांचा सुगंध वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने वाहत नाही, मात्र जो सज्जन पुरुष राहते, जो सज्जन पुरुष राहते, सज्जन पुरुष शीलाचा पालन करते, तर त्याच्या शीलाचा सुगंध वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा वाहतो। फुलांचा सुगंध मोगरा असो, जाई असो, कुठल्याही प्रकारचा फूल असो, विरुद्ध दिशेने त्याचा सुगंध वाहत नाही, परंतु जे सज्जन लोक असतात, जे शीलांचे पालन करतात, अशा पुरुषांचा सुगंध वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा वाहतो। परंतु सर्वही दिशांना सत्पुरुष आपला सुगंध पसरवित असतात आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने तर वाहतोच, परंतु जेवढेही दिशा आहेत त्या सगळ्या दिशामध्ये ते आपल्या शीलाचा सुगंध पसरवित असतात। अशा प्रकारे ह्या गाथेचा अर्थ आहे। दुसरी गाथा आहे गाथा क्रमांक 55, चंदनं तगरं वापी उत्पलं अथवसिकी एतसं गंधजातनं शीलगंधो अणुत्तरो। ह्या गाथेचा अर्थ आहे, चंदन, तगर किंवा कमळ तसेच जाईच्या सुगंधापेक्षाही शीलाचा सुगंध हा सर्वश्रेष्ठ आहे। चंदन असो, तगर असो किंवा कमळ असो, ह्यांच्या सुगंधापेक्षाही शीलाचा सुगंध जो राहते तो सर्वश्रेष्ठ आहे, असे भगवान बुद्ध सांगतात। बुद्ध एकदा जेतवन विहारात विहरत असताना भंते आनंद यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना भगवंतांनी ह्या दोन्ही गाथा म्हटलेल्या आहेत। जेव्हा भगवान बुद्ध जेतवन विहारामध्ये विहरत होते तेव्हा भंते आनंदाच्या प्रश्नांचे उत्तर देताना त्यांनी ह्या दोन्ही गाथा म्हटलेल्या आहेत। एका संध्याकाळी भंते आनंद गंभीर ध्यानातून उठून बुद्ध जेथे बसले होते तेथे गेले। एका संध्याकाळी काय झालं की गंभीर ध्यानामध्ये बसलेले होते भंते आनंदजी, आणि ते गंभीर ध्यानामधून उठून जिथे बुद्ध बसले होते तिथे भंते आनंद गेले। बुद्धांजवळ जाऊन ध्यानात असताना निर्माण झालेला प्रश्न, जेव्हा ते गंभीर ध्यान करत होते भंते आनंदजी, तर ध्यानामध्ये त्यांना एक प्रश्न निर्माण झाला होता। तर ते बुद्धांकडे गेले आणि त्यांच्या समोर तो प्रश्न त्यांनी व्यक्त केला, जो त्यांना गंभीर ध्यानामध्ये निर्माण झाला होता। तो प्रश्न असा होता की भगवान अशा 3 वस्तू आहेत की ज्यांचा सुगंध फक्त वाऱ्याच्या दिशेने वाहतो। तो प्रश्न म्हणजे कसा की भगवान अशा फक्त 3 वस्तू आहेत की ज्यांचा सुगंध वाऱ्याच्या दिशेने वाहतो। त्या 3 वस्तूंचा सुगंध वारा ज्या दिशेने येते त्या दिशेने तो सुगंध वाहतो, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने त्याचा सुगंध वाहत नाही। त्या 3 वस्तूचा सुगंध वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने वाहत नाही। जसे मुळांचा सुगंध
चंदनाचा सुगंध आणि फुलांचा सुगंध. 3 वस्तू कोणकोणते होते? मुळाचा सुगंध, चंदनाचा सुगंध आणि फुलांचा सुगंध यांचा सुगंध वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने वाहत नाही. परंतु भगवान अशी एखादी वस्तू ह्या जगामध्ये आहे का? भंते आनंद काय म्हणतात? परंतु भगवान अशी एखादी वस्तू ह्या जगामध्ये आहे का की ज्याचा सुगंध वाऱ्याच्या दिशेने नव्हे तर उलट दिशेनेही वाहू शकतो. भंते आनंद भगवान बुद्धांना काय प्रश्न करतात? अशी एखादी वस्तू ह्या जगामध्ये आहे का की ज्याचा सुगंध वाऱ्याच्या दिशेने नव्हे, त्या वस्तूचा सुगंध वाऱ्याच्या दिशेनेच नव्हे तर त्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा वाहणार. बरोबर? त्यांनी असा प्रश्न केला की ह्या संपूर्ण जगामध्ये अशा 3 वस्तू आहेत की ज्यांचा सुगंध फक्त वाऱ्याच्या दिशेने वाहतो. त्या 3 गोष्टीचा सुगंध कोणकोणता? मुळांचा सुगंध, चंदनचा सुगंध आणि फुलांचा सुगंध. आणि ते विचारतात की अशी एखादी वस्तू जरी आहे का ह्या संपूर्ण जगामध्ये की ज्यांचा सुगंध वाऱ्याच्या दिशेनेही वाहणार आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा वाहणार. भगवंतांनी याचे उत्तर देताना म्हटले, भगवंतांनी यांचे उत्तर काय दिले? आनंद अशी एक वस्तू आहे की ज्याचा सुगंध नुसता वाऱ्याच्या दिशेने नव्हे तर उलट दिशेने किंवा सर्व दिशांनाही वाहत असतो. भगवान बुद्ध सांगतात की अशी फक्त एकच वस्तू आहे की ज्याचा सुगंध वाऱ्याच्या दिशेने नव्हे, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनेच नव्हे तर सगळ्या दिशेने त्याचा सुगंध वाहत असतो आणि तो आहे शीलाचा सुगंध. तो काय आहे? शीलाचा सुगंध आहे असे भगवान बुद्ध कुणाला सांगतात? भंते आनंदला सांगतात. आनंद या जगातील एखादी व्यक्ती बुद्धाला शरण जात असेल, भगवान बुद्ध काय म्हणतात की ह्या जगातील एखादी व्यक्ती जर बुद्धाला शरण जात असेल, धम्माला शरण जात असेल, संघाला शरण जात असेल, जी व्यक्ती जीव हत्येपासून अलिप्त राहत असेल, एखादी व्यक्ती बुद्ध, धम्म आणि संघाला शरण जात असेल, जीव हिंसेपासून अलिप्त राहत असेल, म्हणजे आपण म्हणतो ना पाणातिपाता वेरमणी सिक्खापदम समाधियामी, हा आपल्याला पहिला शील दिलेला आहे. तर याच्यामध्ये काय आहे की प्राणी हिंसेपासून अलिप्त राहणे, कुठल्याही प्राणीची हिंसा नाही करणे, कुठल्याही प्राणीला मारहाण नाही करणे. त्याच प्रकारे भगवान बुद्धांनी दुसरं शील दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? अदिन्न दाना वेरमणी सिक्खापदम समाधियामी, आपली जी वस्तू आहे नाही ती आपण घ्यायची नाही. बरोबर? आपल्याला जर कुणी देत असेल वस्तू तर आपण घ्यायची, दिलेली वस्तू, न दिलेली वस्तू घेत असेल कुणी आपल्याला दिली नाही तर आपण घेत असणार, तर चोरी करण्यासारखंच झालं. बरोबर? इथे समजा आता एक सोन्याची अंगठी पडलेली आहे, बरोबर? ती आपली आहे का? नाही आहे. जरी ती आपण उचलली तर ती न दिलेली वस्तूच आहे, ती आपण घेतली तर आपण काय करत आहोत? शील तोडत आहो आपला. ठीक आहे? आणि तिसरं शील आहे कामे सुमेच्छाचारा वेरमणी सिक्खापदम समाधियामी, म्हणजे काम वासनेपासून अलिप्त राहणार, ब्रह्मचर्याचा मी पालन करणार. बरोबर? चौथं शील आहे मुसावादा वेरमणी सिक्खापदम समाधियामी, असत्य म्हणजे खोटं बोलू नये, खोटं बोलणार नाही, चुगली चाडी करणार नाही, कुणाच्या मनाला एखादी गोष्ट वाईट वाटेल अशी गोष्ट बोलणार नाही. ठीक आहे? हे आपलं चौथं शील भगवान बुद्धांनी दिलेलं आहे. आणि 5वं शील आहे सुरा मेरय मज्ज प्रमाद ठाना वेरमणी सिक्खापदम समाधियामी, म्हणजे मी कुठल्याही नशिले पदार्थांचे सेवन करणार नाही, कुठलेही मतिगुंग करणारे मद्य किंवा वस्तू सेवन करणार नाही. हे 5 शीलांचं पालन करेल व अशा तऱ्हेने सदाचाराचे गृहस्थी जीवन जगत असेल. आणि ह्या 5ही शीलांचं पालन करून जो व्यक्ती सदाचाराचं जीवन जगत असेल, पहिला काय? प्राणी हिंसेपासून दूर राहणे, दुसरा कुणाची चोरी करणे नाही, न दिलेली वस्तू घेणे नाही अजिबात, तिसरा आहे काम वासनेपासून अलिप्त राहणे, चौथा आहे खोटं चुगली चाडी निंदा करणे नाही, आणि 5वा आहे नशिले पदार्थापासून लांब राहणे. ह्या 5 शीलांचे जो पालन करेल तो सदाचाराचा जीवन जगत असतो. ज्यास द्रव लोभाचा कलंक नसेल, जी व्यक्ती स्वतंत्र आणि उदार असेल, जी व्यक्ती मुक्त हस्ते दान करीत असेल,
जी व्यक्ती स्वतंत्र आणि उदार, जिला कुणाचीही दया येत असेल, करुणा वाटत असेल आणि स्वतंत्रपणे दान करत असेल, जी व्यक्ती दयाळू असेल, तिला कुणाचीही दया येत असेल, जी व्यक्ती भिक्षादानात आनंद मानित असेल, आणि जर भिक्खू असतील तर भिक्षादानामध्ये काहीही मिळालं असेल तर त्या दानामध्ये जे व्यक्ती आनंद मानत असतील, भिक्खू गणात ज्याची स्तुती केली जात असेल आणि भिक्खूंमध्ये ज्याची स्तुती केली जात असेल, अशी व्यक्ती खेड्यातील असो की शहरातील, अशी व्यक्ती खेड्यागावातली असो किंवा शहरातली असो, ती स्त्री असो किंवा पुरुष असो, अशा व्यक्तीच्या या कुशल कर्माचा सुगंध, या शीलाचा सुगंध ह्या वाऱ्याच्या दिशेनेही परंतु वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनेही, एवढेच नव्हे तर सगळ्या दिशाने त्याचा सुगंध वाहतो, असे सांगून भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटलेली आहे. तर भगवान बुद्ध म्हणतात की शीलाचा सुगंध सगळीकडे वाहतो. त्यांनी आपल्याला 5 शील दिलेले आहेत, परंतु हे 5ही शीलाचे मी तुम्हाला आता अर्थ समजावून सांगितला आहे. परंतु ह्या 5ही शीलाचं जर आपण पालन केलं तर आपण सत्पुरुष बनू, बरोबर, आणि नाही करू तर आपण काहीच अर्थ नाही आहे. मग भगवान बुद्धाला आपण फक्त नावासाठी शरण जात आहोत, बरोबर आहे. तर हे 5 शील जेव्हा आपण घेतो तर याच्या पालन करायला पाहिजे, अन्यथा हे 5 शील मग तुम्ही म्हणूच नाही, म्हणून तुम्ही भगवान बुद्धांचा अपमान करण्यासारखंच आहे. या जगात अनेक सुगंधी फुले व वस्तू आहेत. ह्या संपूर्ण जगामध्ये अनेक फुलांच्या खूप साऱ्या प्रकार आहेत, सुगंधी पुष्प आणि वस्तू पण आहेत. अशा वस्तू आहेत की ज्यांच्यापासून सुगंध येते. या वस्तूचा सुगंध हा वाऱ्याच्या दिशेने वाहत असतो, परंतु यांचा सुगंध फक्त वाऱ्याच्या दिशेने वाहतो. अशा एखाद्याही वस्तूचा सुगंध वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने वाहत नाही. ह्या संपूर्ण जगामध्ये फुलं असो, वस्तू असो, काहीही असो, यांचा सुगंध फक्त वाऱ्याच्या दिशेनेच वाहतो, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने वाहत नाही. मात्र शीलवान व्यक्तीच्या शीलाचा सुगंध हा केवळ वाऱ्याच्या दिशेने नव्हे तर नुसत्या विरुद्ध दिशेनेच नव्हे तर सर्व दिशांना पसरते. वाऱ्याच्या दिशेने, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने आणि जेवढ्याही दिशा आहेत त्या सगळ्या दिशांना सुगंध पसरते. व सर्व सुगंधाहुनी शीलाचा सुगंध हा सर्वोत्तम असतो. हा जगाचा अनुभव आहे. सगळ्या सुगंधांपासून शीलाचा सुगंध सर्वश्रेष्ठ असतो. भिक्खू आनंद म्हणतात, वरील दोन्ही गाथा भगवान बुद्धांनी भंते आनंद यांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर आहे. बौद्धांच्या इतिहासामध्ये भंते आनंद यांना फार महत्त्वाचे स्थान दिलेलं आहे. आता आपण भंते आनंद बद्दल जाणून घेऊयात, बरोबर. तर भंते आनंदला बौद्धांच्या इतिहासामध्ये यांना खूप महत्त्वपूर्ण स्थान दिलेलं आहे. त्यांना भगवंतांच्या जवळ सर्वच गाथा, भंते आनंदाला भगवंतांच्या जवळ सर्वच गाथा, जेवढ्या भगवान बुद्धांनी गाथा म्हटलेल्या होत्या त्या तोंडपाठ होत्या, पूर्ण तोंडपाठ. आणि म्हणूनच पहिल्या धम्मसंगीतीमध्ये बुद्धांचे शब्द व उपदेश सर्व संमत करून घेण्यासाठी 500 अर्हतांच्या उपस्थितीत भंते आनंदांनी सर्व गाथांचा पुनरुच्चार केला. जेव्हा भगवान बुद्धांचा मग महापरिनिर्वाण झाला त्याच्यानंतर पहिली बौद्ध संगीती ठेवण्यात आली. त्या पहिल्या बौद्ध संगीतीमध्ये भंते आनंदांनी 500 अर्हतांसोबत त्या सगळ्या गाथांचा पुनरुच्चार केला व त्या प्रसंगाचे वर्णन सुद्धा केले. गाथा तर म्हटल्या म्हणून सांगितल्या तर सांगितल्या, परंतु भगवान बुद्ध फक्त गाथा नाही म्हणायच्या, त्या प्रसंगावर गाथा म्हणायच्या, बरोबर. एखाद्या व्यक्तीची परिस्थिती, एखाद्या व्यक्तीचं दुःख, एखाद्या व्यक्तीचं सुख, बरोबर. तर त्या गाथा तर सांगितल्या आणि त्यांच्या त्याचे स्टोरी, कथा सुद्धा, प्रसंगाचे सुद्धा वर्णन केले. पहिली धम्मसंगीती भंते महाकाश्यप यांच्या अध्यक्षतेखाली 500 अर्हतांच्या उपस्थितीत, जेव्हा भगवान बुद्धाचे महापरिनिर्वाण झाला तर 500 अर्हतांना बोलवलं होतं. साधारण उपासकांना पण नाही, तर 500 अर्हतांच्या उपस्थितीमध्ये हे झालं होतं. परंतु भंते आनंद जे होते त्यांनी अर्हंत पद प्राप्त केलं नव्हतं. भगवान बुद्धांना ह्याच गोष्टीचं थोडंसं दुःख वाटत होतं की माझ्या एवढं शिष्य आहे, सगळ्यांनी अर्हंत पद प्राप्त केलं, परंतु भंते आनंदांनी अर्हंत पद प्राप्त केलं नव्हतं. तर पहिल्या बौद्ध संगीतेमध्ये अध्यक्षता केली होती भंतेजी महाकाश्यपने. 500 अर्हतांच्या उपस्थितीत भगवंतांच्या महापरिनिर्वाणानंतर राजगृह येथे लवकरच घेण्यात आलेली होती. भगवंतांच्या उपदेशाची सुरुवात आनंद अशा रीतीने करीत असत.
भगवंतांचे जे उपदेश होते त्यांची सुरुवात आनंद भंतेजी अशा रीतीने करत असत, एवं मे सुत्तं, मी असे ऐकलेले आहे. एवं मे सुत्तं, आता पण आपण बऱ्याचशा गाथ्यामध्ये एवं मे सुत्तं ऐकतो, बरोबर. तर त्याचा अर्थ काय, मी असे ऐकलेले आहे. त्यामुळे बौद्ध साहित्यात उपदेशाची सुरुवात अशा रीतीनेच लिहिल्याचे ठिकाणी आढळते. म्हणून आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये अशा तरीकेनेच लिहिलेले आढळते, एवं मे सुत्तं, मी असे ऐकलेले आहे. याचा अर्थच असा आहे की आनंद म्हणतात, बुद्ध जेव्हा पहिल्यांदा बोलले तेव्हा मी ह्या ठिकाणी असे ऐकलेले आहे. याचा अर्थ काय की बुद्ध जेव्हा पहिल्यांदा बोलले तेव्हा मी ह्या ठिकाणी ह्या जागी असं ऐकलेलं आहे. मी फक्त त्या उपदेशांचा पुनरुच्चार करीत आहे. मी जे भगवान बुद्धांनी उपदेश दिलेले आहे फक्त त्या उपदेशांचा काय करीत आहे, पुनरुच्चार करीत आहे. भंते आनंद बुद्धांचे निजी सेवक होते. भंते आनंद कोण होते, बुद्धांचे निजी सेवक होते. बुद्धांबरोबर सतत छायेसारखा राहिल्यामुळे आता जे काही बौद्ध साहित्य उपलब्ध आहे, बुद्धांसोबत बुद्धांच्या छायेसारखं राहत होते कोण, भंते आनंद. म्हणून आता जेही काही बौद्ध साहित्य उपलब्ध आहे, जेवढेही बौद्ध साहित्य उपलब्ध आहेत ते भंते आनंदने प्रथम संगतीत एकत्र केलेले व भगवंतांची संपूर्ण वाणी कंठस्थ करून संगीती पुढे ठेवल्याचाच परिणाम आहे. जर त्यांनी सांगितलं नसतं तर आपल्याला आता कुठलेही उपदेश, कुठलंही बौद्ध साहित्य वाचायला मिळालं नसतं, बरोबर. तर भंते आनंदीने ज्या प्रकारे भगवान बुद्धांनी सांगितलं सेम जशाचे तसेच ते उपदेश आपल्याला आपल्यापर्यंत सांगितलेले आहे. आणि पहिल्या संगीतीमध्ये त्यांनी हे सगळं सांगितलेलं आहे. म्हणूनच भंते आनंद म्हणजे बुद्धवाणीचा खजिना असे म्हटलेले आहे. म्हणून भंते आनंदीजीला काय म्हटलेले आहे की बुद्धवाणीचा खजिना आहेत कोण, भंते आनंद. भंते आनंद भगवंतांचे खाजगी सहाय्यक असे नियुक्त झाले याबद्दलची सुद्धा नोंद इतिहासात सापडते. भंते आनंदजी भगवान बुद्धांचे सहाय्यक कसे नियुक्त झाले त्याची सुद्धा नोंद बुद्ध साहित्यामध्ये आढळते. बुद्धत्व प्राप्तीनंतर धम्मप्रचार करीत ठिकठिकाणी हिंडत असताना पहिली 20 वर्षे बुद्धांना कोणीही नियमित निजी सेवक नव्हता. जेव्हा भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालं होतं, ज्ञान प्राप्त झालं होतं, तर जेव्हा ते ठिकठिकाणी धम्मप्रचार करण्यासाठी हिंडत होते तर 20 वर्षापर्यंत त्यांना कुणीही त्यांची नियमित निजी सेवक कोणीही सापडलेला नव्हता. कित्येक भिक्खू त्यांच्याबरोबर हिंडत असताना त्यांचे चिवर व भिक्षापात्र आडीपाडीने सांभाळत असत. कितीतरी भिक्षू असे होते की जे भगवान बुद्धांसोबत जाताना आडीपाडीने त्यांचे भिक्षापात्र आणि चिवर सांभाळत असत. त्या भिक्खूंची नावे आहेत नागासमाल, नगीत, उपावन, सुनक्षेत्र, चुंद, सगाता, राज आणि मेघीय. हे काही भिक्खू होते की जे आडीपाडीने भंते आनंद भेटायच्या आधी 20 भगवान बुद्धांच्या चिवर आणि भिक्षापात्र सांभाळत होते. एकदा भगवान बुद्ध लांब प्रवासाला निघाले असता भिक्खू नागासमाल त्यांच्या बरोबर होते. एकदा भगवान बुद्ध खूप लांब प्रवासासाठी निघाले असताना भंते नागासमाल त्यांच्यासोबत होते. एका 2 रस्त्याच्या सांध्यावर आले असता भिक्खूने एक रस्ता धरण्यास सांगितले. 2 रस्त्याच्या सांध्यावर आले असता, 2 रस्ते राहतात, कुठे जायचं आहे आपल्याला ते माहिती नाही राहत, तर भिक्खूने एक रस्ता धरण्यासाठी सांगितले. तर बुद्धांनी दुसऱ्या रस्त्याचा आग्रह धरला. भिक्खू म्हणत होता 2 रस्ते होते, भिक्खू म्हणत होते ह्या रस्त्याने जाऊ, बुद्ध म्हणत होते ह्या रस्त्याने जाऊ, बरोबर. तर मात्र भिक्खू बुद्धांचे ऐकायला तयारच होईना. परंतु बुद्ध म्हणत होते ह्या रस्त्याने जाऊ, तो नागासमाल भिक्खू म्हणत होते की ह्या रस्त्याने जाऊ, परंतु ते भिक्खू बुद्धांचे काही ऐकायला तयार नव्हते. त्या हट्टापायी बुद्धांचे भिक्षापात्र व चिवर भिक्खू खाली ठेवणार एवढ्यातच बुद्धांनी ते आपल्याकडे मागून घेतले. त्याला राग आला भिक्खूला, नागासमाल भिक्खूला, की मी ह्या रस्त्याने चालायला म्हणत आहो परंतु हे बुद्ध माझ्यासोबत काही चालत नाही आहेत. त्याला राग आला. त्याला असं वाटलं की मी आता हे बुद्धांचे चिवर आणि भिक्षापात्र इथेच ठेवून देतो रस्त्यावर. तर त्याच्या ठेवण्याच्या आधीच भगवान बुद्धांना कल्पनाच झाली होती, तर त्याच्या ठेवण्याच्या आधीच भगवान बुद्धांनी ते आपल्याकडे मागून घेतले व स्वतः निवडलेल्या रस्त्यावर ते जाऊ लागले. आणि जो रस्ता त्यांनी निवडला होता त्या रस्त्यावर ते जाऊ लागले. भिक्खू आपल्या निवडलेल्या रस्त्याने आणि भगवान बुद्ध आपल्या निवडलेल्या रस्त्याने गेले, तर भिक्खू नागासमाल आपल्या निवडलेल्या रस्त्याने निघाला. मात्र त्यावेळी त्या भिक्खूला त्याच्या निवडीच्या रस्त्यावर चोरांनी लुटले. परंतु तो आपल्या रस्त्याने तर निघाला, परंतु त्याला चोरांनी त्याच्या रस्त्यावर लुटले. भिक्षापात्र आणि चिवर चोरून
तर नेलेच, शिवाय डोक्यावर वार करून त्याला जखमी सुद्धा केले. त्याच्याजवळ जे भिक्षापत्र आणि चिवर होतं ते तर चोरून नेले आणि त्याच्या डोक्यावर जखम सुद्धा करून गेले. रक्तबंबाळ डोकं घेऊन तो भिक्खू बुद्धांकडे आला व बुद्धांचे न ऐकल्याबद्दल माफी मागितली. आता तो रक्तबंबाळ झाला आणि रक्तबंबाळ होऊन त्याला पछतावा झाला की मी बुद्धांचं ऐकलं असतं तर माझी चोरी किंवा सामान्य चोरी नसतं झाला आणि मला पण रक्त पण नसता लागला, मला मारलं पण नसतं त्यांनी. तर ते बुद्धांजवळ आले आणि बुद्धांचे न ऐकल्याबद्दल बुद्धांना त्यांनी माफी मागितली व बुद्धांनी पण त्यांचे सांत्वन केले. दुसऱ्या दिवशी जंतू खेड्याकडे जात असताना भिक्खू मेघीय बुद्धांच्या बरोबर होते. भंते आनंद भेटायचे आधी, भंते आनंद भगवान बुद्धांचे निजी सेवक होते, ते भेटायचे आधी हे जे काही भिक्खू आहेत आपण त्यांच्याबद्दल जाणत आहोत. आता नागास्माल, नगीत, उपावन, सुनक्षेत्र, चुंद, सगाता, राज व मेघीय. ठीक आहे, तर आता आपण कुणाबद्दल जाणून घेतलं? नागास्माल बद्दल, बरोबर. आता आपण जाणून घेऊया मेघीय बद्दल. तर एके दिवशी जंतू खेडेकडे जात असताना बुद्धांच्या बरोबर भंते मेघीय होते. मेघीयाला वाटले आम्रवनात जाऊन ध्यान करावे आणि ते मेघीय भंते जी होते त्यांना वाटले की आंब्याचे जे वन राहतात नाही का, आम्रवन, त्या वनामध्ये जाऊन आपण ध्यान करावे, म्हणून त्यांनी बुद्धांना त्यांचे भिक्षापात्र व चिवर परत केले. आणि त्या भंते मेघीयने बुद्धांना भिक्षापात्र आणि चिवर परत केले. बुद्धांनी त्या भिक्खूला 3दा सांगितले की तू आम्रवनात जाऊ नको. बुद्धांनी त्याला मेघीय भंतेजींना 3दा सांगितलं की तू आम्रवनामध्ये जाऊ नको, परंतु त्यांचे न ऐकता तो निघून गेला. भगवान बुद्धांचं त्यांनी ऐकलं नाही आणि तो निघून गेला. नंतर तो बुद्धाकडे वापस येऊन सांगू लागला की तिथे जाऊन ध्यान करण्यात तो पूर्णतः अपयशी ठरला. नंतर तो तिथे गेला, ध्यान केलं त्यांनी आणि मग ध्यान काही जमत नव्हतं त्याला तिथे करणं, तर बुद्धांकडे आला आणि येऊन बुद्धांना सांगू लागला की मी तिथे गेलो तर सही, परंतु मी ध्यान करण्यासाठी अपयशी ठरलो, मला यश काही मिळाला नाही. जेव्हा बुद्ध श्रावस्तीला जेतवन विहारात परतले तेव्हा त्यांनी भिक्खू संघांसमोर भिक्खूंच्या अशा वागण्याबद्दल नापसंती दर्शविली. आणि जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीला जेतवन विहारामध्ये परतले तर तेव्हा त्यांनी भिक्खू संघांसमोर, जो सगळा भिक्खू संघ होता, तर त्यांच्यासमोर भिक्खूंच्या अशा वागण्याबद्दल नापसंती दर्शविली की मला असं वागणं आवडलं नाही आणि एक कायमचा निजी सेवक नेमण्याचे ठरवले. आणि म्हणून त्यांनी ठरवले की मला फक्त एक माझ्या कायमचा निजी सेवक पाहिजे. बुद्धांचे वय दिवसेंदिवस वाढत होते. त्यावेळी ते 55 वर्षाचे होते. ज्यावेळी ह्या भिक्खूंनी त्यांच्यासोबत असं केलं त्यावेळी बुद्धांचे वय 55 वर्षाचे होते. भंते सारिपुत्ताने लगेच जागेवरून उठून बुद्धांना वंदन करून निजी सेवक बनण्याची तयारी दाखवली. आणि जेव्हा भगवान बुद्धांनी असं म्हटलं तर तुरंत भंते सारिपुत्त आपल्या जागेवरून उठले आणि त्यांना वंदन केलं आणि त्यांना म्हणू लागले की मी तुमचा आजपासून निजी सेवक बनणार. बुद्धांनी सारिपुत्ताची इच्छा फेटाळून लावली, परंतु बुद्धांनी नाकारली त्यांची इच्छा. परंतु त्या श्रेष्ठ भिक्खूची सेवा बुद्धांना दुसरीकडे हवी होती, कारण बुद्धांनी त्यांची जी इच्छा होती ते का बरं फेटाळून लावली? कारण त्यांची अशी इच्छा होती भगवान बुद्धांची की ह्या भिक्खूची सेवा मला दुसरीकडे हवी आहे, यानी माझे निजी सेवक नाही बनू तर ह्याने दुसरीकडे आपली सेवा द्यावी. दुसऱ्या अनेक श्रेष्ठ आणि नामवंत भिक्खूंनी सुद्धा बुद्धांचे निजी सेवक बनण्याची तयारी दाखवली, परंतु बुद्धांनी त्या सर्वांचे प्रस्ताव फेटाळून लावले. बाकीचे आणखी भिक्खू होते तर त्यांनी सुद्धा म्हटलं की आम्ही तुमचे निजी सेवक बनू, परंतु बुद्धांनी फेटाळले. नंतर भिक्खूंनी भंते आनंदाचे नाव पुढे केले. नंतर मग सगळ्या भिक्खूंनी भंते आनंदाचे नाव समोर केले. आतापर्यंत आनंद अगदी शांत व गंभीर स्थितीत बसले होते आणि भंते आनंद फक्त शांत आणि गंभीर स्थितीत बसले होते. आनंदाला वाटे बुद्धांनी स्वतःहून त्यांना नेमावे. भंते आनंदाला असं वाटत होतं की मला स्वतःहून नेमलं पाहिजे, मी नाही म्हणत की मी तुमचा निजी सेवक बनतो, त्याने स्वतः म्हटलं पाहिजे की भंते आनंद माझ्या निजी सेवक बनणार. नंतर बुद्ध बोलले, इतरांनी आनंदाचे नाव पुढे आणण्याची गरज नाही, तो स्वतःहून माझी सेवा करण्यास तत्पर आहे. भगवान बुद्ध सांगतात बाकीच्या भिक्खूंना की त्याचे नाव माझ्या पुढे आणण्याची गरज नाही आहे, तो स्वतः माझी सेवा करण्यासाठी तत्पर आहे. भंते आनंद यांनी बुद्धांची सेवा करण्याचे खालील 8 अटीवर मान्य केले. आणि जेव्हा सेवा करण्यासाठी म्हटलं तर 8 अटी होत्या, नियम
रूल्स म्हणतो आपण, तशा प्रकारे 8 अटी होते, त्याच्यावर भंते आनंदजीने मान्य केला. पहिलं होतं, भगवान बुद्धांना मिळणारे बारीक धाग्याचे चिवर मला देऊ नये. भंते आनंदची अट काय होती की भगवान बुद्धांना मिळणारे बारीक धाग्याचे चिवर मला देऊ नये. दुसरी अट होती, भगवान बुद्धांना मिळणारे चवीदार भोजन मला देऊ नये. भंते आनंदनी 8 अटी ठेवल्या की मी निजी सेवक तर बनणार, परंतु माझ्या ह्या 8 अटी आहेत. त्यांना मिळणारे बारीक धाग्याचे चिवर मला देऊ नये, त्यांना मिळणारे चवीदार भोजन सुद्धा मला देऊ नये. तिसरी अट होती, बुद्धांच्या गंधकुटीत माझी राहण्याची व्यवस्था केली जाऊ नये. किती सर्वश्रेष्ठ म्हणावं भंते आनंदजीला पण, बरोबर. तर ते म्हणतात तिसरी अट त्यांची अशी की त्यांच्या गंधकुटीमध्ये माझी राहण्याची सोय केली जाऊ नये. चौथी, निमंत्रणावरून भिक्षा स्वीकारण्यासाठी मला बुद्धांबरोबर जाण्यास सांगितले जाऊ नये. आणि जर कुणी भोजनासाठी निमंत्रण देत असेल तर मला बुद्धांबरोबर जाण्यासाठी म्हणू नये. पाचवं असं की मी स्वीकारलेल्या निमंत्रणाला बुद्धांनी संमती द्यायला हवी आणि जो निमंत्रण मी स्वीकारेल त्याला बुद्धांनी संमती द्यायला हवी. सहावं असं, फार लांबून आलेल्या बुद्धांच्या दर्शनेच्छुकांबरोबर मला आत प्रवेश मिळावा. जेही लांबून आलेले उपासक उपासिका असतील, भगवानच्या दर्शनासाठी आलेले, त्यांच्यासोबत मला प्रवेश आतमध्ये देण्यात यावा, अशी त्यांची 6वी अट होती. 7वी अट, जेव्हा जेव्हा मला शंका असेल तेव्हा तेव्हा ती दूर करण्यासाठी बुद्धांचा सल्ला घेण्याची मला परवानगी मिळावी. आणि मला कुठल्याही गोष्टीची जेव्हा जेव्हा शंका येईल तर माझी शंका दूर करण्यासाठी मला बुद्धांचा सल्ला घेण्याची परवानगी मिळावी, अशी त्यांची 7वी अट होती. 8वी अट होती, माझ्या गैरहजेरीत बुद्धांनी दिलेली प्रवचने मला पूर्णपणे ऐकवावी. 8वी अट अशी की मी गैरहजर असेल, मी हजर नसेल आणि बुद्धांनी जोही प्रवचन दिला असेल माझ्या गैरहजेरीमध्ये तर तो मला पूर्णपणे ऐकवावा. अशा 8 अटी होत्या. कुणाच्या? भंते आनंदजीच्या, की मी निजी सेवक तर बनणार, परंतु माझ्या अशा प्रकारे 8 अटी आहेत. वरील 8ही अटी भगवान बुद्धांनी मान्य केल्यानंतर भंते आनंद त्यांचे नियमित निजी सेवक झाले. आणि हे 8ही अटी भगवान बुद्धांनी मान्य केले आणि त्याच्यानंतर भंते आनंद भगवान बुद्धांचे नियमित सेवक झाले. तेव्हापासून भगवंतांच्या सेवेत ते रात्रंदिवस राहू लागले आणि तेव्हापासूनच भगवंतांच्या सेवेमध्ये भंते आनंद रात्रंदिवस राहू लागले. गरजेप्रमाणे थंड अथवा गरम पाणी वाढणे, काय काय काम करायचे तर जशी गरज असेल भगवान बुद्धांना, गरम किंवा थंड पाणी त्यांना वाढणे, बुद्धांच्या शरीराचे मालिश करणे, लाकडी मशाल पेटवून रात्रभर जागे राहणे, लाकडाची मशाल पेटवणे आणि रात्रभर जागे राहणे, जेणेकरून बुद्धांना त्यांची कधीही गरज पडेल. रात्रीतूनच 9 वेळा गंधकुटी भोवती फेरफटका मारणे. रात्रभर जागे राहत होते आणि रात्रीतून 9 वेळा जिथे भगवान बुद्ध गंधकुटीत राहत होते त्या गंधकुटीच्या बाहेर 9 वेळा फेरफटका मारायचे. बुद्धांची गंधकुटी स्वतः धुवून पुसून साफ ठेवणे आणि बुद्धांची गंधकुटी स्वतःच धुवायचे, पुसायचे आणि साफ ठेवायचे इत्यादी अनेक प्रकारची बुद्धांची सेवा त्यांच्या महापरिनिर्वाणापर्यंत भंते आनंद स्वतः करीत राहिले. त्यांच्या अशा प्रकारे एवढ्या सेवा कोण? भंते आनंद त्यांच्या महापरिनिर्वाणापर्यंत नियमितपणे करत राहिले. भंते आनंद बुद्धांच्या छायेसारखे सतत बुद्धाजवळच राहत असत. भंते आनंद जे होते ते बुद्धांच्या छायेसारखे सतत त्यांच्याजवळ राहत होते. तथापि भंते आनंद बुद्ध जिवंत असेपर्यंत अर्हत होऊ शकले नाही. परंतु जेव्हापर्यंत बुद्ध जिवंत होते तेव्हापर्यंत भंते आनंद अर्हंत होऊ शकले नाही. बुद्ध गेल्यानंतर काही आठवड्यांनी ते अर्हंत झाले. जेव्हा बुद्धांच्या महापरिनिर्वाण झाला तर काही आठवड्यांनी भंते आनंदजी अर्हंत झाले आणि पहिल्या धम्मसंगीतीमध्ये 500 अर्हतांसमोर बुद्धांची सारी शिकवण पुनरुक्त केली. आणि जे पहिली बौद्ध संगीती झाली होती बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर तर तिथे 500 अर्हतांसमोर बुद्धांची सगळी शिकवण जशीच्या तशी त्यांनी सांगितली. ही धम्मसंगती भंते महाकाश्यपांच्या अध्यक्षतेखाली राजगृह येथे घेण्यात आली होती.
आनंद त्या सर्व सुत्तांची सुरुवात एवं मे सुत्तंग असे उच्चारित असत. हे मी आधी सांगितलं. एवं मे सुत्तंग म्हणजे मी असे ऐकलेले आहे. त्या आनंदाचे आपण सर्व ऋणी असले पाहिजे. बरोबर आहे. हे म्हणते आनंदाचे आपण सगळे ऋणी असले पाहिजे, ज्यामुळे हा धम्म आपल्यापर्यंत पोहोचला आहे. त्यांनी जर सांगितला नसता तर आपल्यापर्यंत हा धम्म पोहोचला नसता. आपण आज हे बौद्ध साहित्य जेवढे पण वाचत आहोत, ऐकत आहोत, वाचतो, तर ते कुणामुळे? त्याच्या फक्त आणि फक्त श्रेय कुणाला जाते? भंते आनंदाला जाते. आपण त्यांचे ऋणी आहोत. बरोबर. त्यांनी जर सांगितलंच नसतं तर आपण ऐकलं असतं का? नाही ऐकलं असतं. तर अशी होती भंते आनंदाची गोष्ट. आणि आजचा आपला हा विषय होता शीलाचा सुगंध सगळीकडे पसरत असतो. भगवान बुद्ध म्हणतात की फुलांचा किंवा कुठल्याही वस्तूचा सुगंध वाऱ्याच्या दिशेने वाहतो, परंतु शीलाचा जो सुगंध आहे तो वाऱ्याच्या दिशेने आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने आणि त्याचबरोबर जेवढ्याही दिशा आहेत त्या सगळ्या दिशांमध्ये शीलाचा सुगंध वाहतो. म्हणून भगवान बुद्धांनी आपल्याला पंचशील दिलेलं आहे, अष्टशील दिलेलं आहे, परंतु रोज आपल्याला पंचशीलाचे पालन केलंच पाहिजे असे भगवान बुद्ध आपल्याला सांगतात. पंचशीलाचे पालन केल्याने विविध प्रकारचे आपल्याला लाभ होतात. तर शीलाचा सुगंध आपण सुद्धा आपल्या सगळीकडे पसरवायला पाहिजे. आपण सुद्धा शीलाचे पालन करू तर आपला सुद्धा सुगंध सगळीकडे पसरणार. ठीक आहे. साधू साधू साधू.